आज आपण पाहणार आहोत एकदम नवीन पद्धतीने ओल्या नारळाची चटणी। चला तर मग त्यासाठी इथे मी नारळ कट करून घेतला आहे। हा नारळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया। कोथिंबीर बारीक चिरून स्वच्छ धुवून घेतली आहे। कोथिंबीर, हिरवी मिरची घालून हे अगोदर मिक्सरला पाणी न घालताच फिरवून घेऊया। नंतर फुटाणे, भाजलेले शेंगदाणे, थोडेसे दही, साखर आणि चवीपुरते मीठ घालून हे आणखीन एकदा फिरवून घेऊया। आता थोडेसे पाणी घालून घेऊया आणि हे मिक्सरला छान पेस्ट तयार करून घेऊया। हे पहा, तुम्हाला कितपत सैल आणि दाटसर चटणी पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता। आता काढून घेतले आहे। आता आपण तडका तयार करून घेऊया। छोट्या कढईमध्ये तेल घालून घेतले आहे। मोहरी घालून घेऊया, छान तडतडू देऊया। जिरे ही छान फुलू देऊया। हिंग घालूया, थोडेसे कढीपत्ता आणि वाळलेल्या लाल मिरच्या घालूया। इथे तुम्ही उडीद डाळ ही वापरू शकता। आता हा तडका चटणीवरती घालू शकता। तयार आहे एकदम चटपटीत अशी ओल्या नारळाची